चला तर आपण ब्लाउज शिकूया। या व्हिडिओमध्ये आज आपण पेपर कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाउजची आकृती पेपरवर कशी काढायची ते शिकलो। साध्या बाहीची आकृती आपण कशी काढायची ते शिकलो या पद्धतीने। तर आज आपण पेपर कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत। तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट पेपर सिंगलच घेतला होता, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट व्यवस्थित आणि तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हा सिंगलच पेपर पकडला होता। तर आता आपण पेपरवर न्यूजपेपरचा वापर करून कसं कटिंग करायचं ते शिकणार आहोत। तीच आकृती आपण याच्यावर टाकलेली आहे। तर आपण डबल पेपर पकडायचा आहे। कटिंग करताना आपण हा असा डबल पेपर पकडायचा आहे, कारण की हा फ्रंटचा भाग आहे आणि पाठीमाग आपला पाठीमागचा भाग निघणार आहे म्हणून। तर आपण बघूया, आपण पहिल्यांदा ब्लाउजचं कटिंग करून बघूया कसं होतंय ते। पहिल्यांदा आपण इथून 2 पासून 9 पर्यंत, 9 ते हा आकार 11 पर्यंत, 11 पासून 4 पर्यंत असं ह्या पद्धतीनं आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत, पेपर कटिंग करणार आहोत। तर ह्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने 9 पर्यंत, 9 पासून इथे या पद्धतीने आपण कटिंग करायची आहे। या पद्धतीने दोन्ही पेपर बरोबर धरून आपण कट करणार आहोत। आता हे दोन्ही पेपर आपण शोल्डरची बाजू कट केली आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार कट केला आणि हा छातीकडच्या बाजूचं मापाचं कट केलं। यावरून काय होतं की आपला पाठीमागचा भाग पण निघतो कापून आणि फ्रंटचा पण निघतो, अशा दोन्ही भाग एकत्र कापून होतात। तर आता आपण काय करायचं, हा राहिलेला मुंड्याचा आकार आहे तो आहे फ्रंटचा। तर आपण आता पुढच्या भागाची कटिंग करूया, दाखवते तुम्हाला कशी करायची ते। पहिल्यांदा ही बॉक्स पट्टी आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने। ओके, नंतर आपण हा गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत। हा पुढच्या बाजूचा गळ्याचा आकार होता आणि हा मुंड्याचा आकार राहिलेला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। ओके, आपलं पेपर कटिंग असं आकार निघतो बाजूला। ही फ्रंट बाजूची आपली कटिंग झाली आहे। आता बॅकची करूया आपण कटिंग। तर त्या कशी करायची ते दाखवते तुम्हाला। पहिल्यांदा पाठीमागच्या गळ्याचं माप आपण घेणार आहोत। पाठीमागच्या गळ्याचं माप आपलं या मापाप्रमाणे, पाठीमागचा गळा 9.5चा आहे। तर आपण 9.5चं माप त्या अगोदर आपण इथं शोल्डर पट्टीचं माप टाकणार। शोल्डर पट्टी किती आहे, शोल्डर पट्टी 2.5, तर 3 इंच इथे टाकणार आहोत फ्रंटला, जसं ज्या पद्धतीने टाकलं तसं। आता इथून आपण 9.5चं माप टाकायचं आहे। इथे आपण आवडीप्रमाणे गळ्याची रुंदी घ्यायची आहे। मी 2.5 इंच घेतली या पद्धतीने। तर आता आपण हे आखून घेणार आहोत, चौकोन तयार करणार आहोत। ओके, जसं फ्रंट बाजूला गळ्याचा आकार काढला त्या पद्धतीनंच इथे 1/2 इंचावर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। मला दोन्ही प्रकारचं दाखवते। 1/2 इंचाच्या मी 3 खुणा केल्यात। इथे 1-1 इंचाच्या 2 खुणा करते। इथे आपण वरती 1-1 इंचाच्या 2 खुणा करते। यावरून काय होतं, गळ्याचा आकार परफेक्ट येतो। तर मी पहिले पॉइंट आहेत ते जोडले एकमेकाला असे या पद्धतीने। तर हा आपला डीप यू गळा आकार होतो आणि दुसरे पॉइंट जोडले आपण या पद्धतीने, तर आपला गोलाकार होतो तयार। तर आपल्या आवडीनुसार आपल्याला कसा आकार हवा आहे त्या पद्धतीने आपण आकार काढू शकतो। यातला आपल्याला एकच कट करायचा आहे। तर आपण गळ्याचा आकार कट करून घ्यायचा। हा पाठीमागच्या गळ्याचा आकार आहे।
मी हा आकार काढते, मला डीप गळे खूप आवडतात. अशा पद्धतीनं पाठीमागच्या गळ्याचं माप आपण कट केलंय. तर ह्या भागाला काय करायचं आपल्याला, उंची प्लस आपण 1.5 इंच माप घेतलेलं असतं. पाठीमागच्या भागासाठी आपल्याला उंची प्लस अर्धा इंचच फक्त लागतं, म्हणून आपण पाठीमागच्या खालच्या बाजूने आपण 1 इंच कमी करणार आहोत. तर पाठीमागच्या भागाला आपल्याला 1 इंच आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण 1 इंच कमी करायचं आहे. झालं. तर आता या पद्धतीनं आपण आपली ब्लाउजची कटिंग झालेली आहे. असं या पद्धतीनं आपल्याला दिसणार आहे. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे, आलं का लक्षात? पहिल्यांदा आपण शोल्डरच्या बाजूने कटिंग करून बाहेरचा आकार, जो मागचा मुंड्याचा आकार तो कट करून असा कट केला. नंतर आपण दोन्ही पार्ट बाजूला काढले आणि पहिल्यांदा आपण बॉक्स पट्टी कट केली आणि राहिलेला मुंड्याचा आकार कट केला. हे फ्रंटची बाजूचं झालं. आणि पाठीमागच्या बाजूला आपण शोल्डर पट्टीचं माप घेऊन गळा, पाठीमागच्या गळ्याचं जे माप आहे ते टाकून चौकोन काढून आपण गळ्याला आकार देऊन पाठीमागच्या गळ्याचा आकार कट केला. आणि आपल्याला उंची प्लस अर्धा इंचच पाठीमागच्या भागाला लागतं, म्हणून आपण 1 इंचची पट्टी आपण खालून कमी केली. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचं कटिंग करायचं आहे. तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही मला बिनधास्त तुम्ही सांगू शकता. चला, आता आपण बाहीची कटिंग करूया. बाहीची कटिंग करताना यालाही पेपर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे असं घडीची बाजू लागते. या बाजूला काय लागते आपल्याला, घडीची बाजू. तर आपली पूर्ण बाही निघणार आहे. आपण यावर आपण सिंगलच पेपर घेतला होता, पण इथं आपल्याला ऍक्च्युली कशी लागते, घडीची बाजू लागते. घडीची बाजू मी कटिंगसाठी पेपरवर, न्यूजपेपरवर मी पुन्हा माप टाकलं आहे, तुम्हाला पूर्णपणे लक्षात येण्यासाठी. तर आपल्याला आता कटिंग कसं करायचं आहे, इथून 2 पासून डी, डी पासून ई, ई पासून एफ कडे, एफ पासून जी कडे, जी पासून इथं एच कडे यायचं खाली, आणि मग इथून इथे 8 कडे, इथून इथं 7, इथं खाली. या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा कटिंग करायची आहे. बघा, नीट लक्ष देऊन बघितलं ना, तुमच्या पूर्ण लक्षात येईल. अशा पद्धतीनं इथून या रेषेला नाही कट करायचं, आपलं खाली यायचंय एच कडे, एच कडून मग 8 कडे यायचंय. 8 कडे आल्यानंतर मग आपण अशा पद्धतीने 7 कडे यायचंय. तिथून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. ओके, हा आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट झाला आहे. तर आता पुन्हा आपल्याला बाही उघडायची आहे, पूर्णपणे अशी उघडायची आहे बाही. आणि आपल्याला हा राहिलेला आकार इथून डी पासून सी, बी, ए आणि मग एच कडे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. ओके, अशी आपली बाही पूर्ण एकदम मस्तपैकी दिसते. अशी पाकळी आपली निघते. बरोबर, अगदी मस्त आकार येतो हा, आणि बसते पण छान. कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारे आपले ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. या पद्धतीने आपले 4 पार्ट निघाले एकूण. 1, 2, हा फ्रंटचा भाग आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे. अशा पद्धतीने आपले ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. तरी तुमच्या लक्षात आलं असेलच. पाठीमागचे पण तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर ते पुन्हा बघा, जरूर बघा, म्हणजे तुम्हाला हा पण पार्ट लक्षात येईल. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पहिल्यांदा यूट्यूबवर तुम्हाला पहिल्यांदा दिसतील. तर मला अपेक्षा आहे की हे तुमच्या लक्षात आलंच असेल. जर
काही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. ठीक आहे मग, चला तर मग नंतर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.